बाबांची मूर्त मस्तपैकी सुंदर दिसते आणि आपली पालखी पण ठेवण्यात आलेली आहे. बोला ओम साईराम. सांग आता एवढा पाऊस पडतो, त्या पावसाला काय सांगणार? आपली पालखी पोहोचवायची आपल्या शिर्डीला, असा जर ह्यो पडत राहिला तर आपला काय होईल? मोरवाडीला आपला इकडे येऊ आणि आले फाटानंतर कुठं इकडनं डायरेक्ट शिर्डी. साई माई सकाळ मंडळी, नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व खूप मजा असाल. तर मंडळी आजचा दिंडीचा आपला 6वा दिवस आणि पहाटेचे वाजले 4 आणि आम्ही निघालोत आणि आपली दिंडी आहे ना ती पुढे गेली. मला लेट झाला जरा उठायला, त्यामुळे मी मागे राहिलो. आणि आपल्यासोबत आपला हितांशू आहे, तो सुद्धा आजच्या दिवसापासून 6व्या दिवसापासून तो आपल्यासोबत येणार चालत. बरोबर ना? चालशील ना? नक्की. त्याने एज सांग तुझी. 13 वर्षाचा आहे. 13 वर्षाचा आहे हितांशू आपला, आणि तो आपल्यासोबत पायी चालणार आहे आणि पर्याय पण आहे. आणि आजचा जो प्रवास असणार तो म्हणजे मंडळी 40 किलोमीटर आपल्याला आज चालायचं आहे काय पण करून. आणि भोटा म्हणून एक गाव आहे आणि तिथे कच्चेश्वर म्हणून शिव मंदिर आहे, तिथे आपल्याला आज वस्ती करायची आहे. बाकीचे काय ठिकाण असतील जेवणाचे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतच राहू पुढे आपण. तोपर्यंत बोला ओम साईराम. ओम साईराम. मंडळी आता 10 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता आलो साईबाबांच्या मंदिराजवळ. आम्ही मध्ये 5 किलोमीटरवर थांबलेलो, थोडा रेस्ट घेतला 1 तासाचा. त्यानंतर आता आपण आलो तो म्हणजे साईबाबांच्या मंदिराजवळ समोर बघू शकता. आणि आता दर्शन घेऊया. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. काय बोला? ओम साईराम. बघा लाडू, हां बिस्किट ओरिजिनल एकदम. चालेल चालेल. डुप्लिकेट नाही, एकदम फर्स्ट क्लास. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सुरुवात पण झाले नाश्त्यासाठी, चहा पियाला. ओम साईराम. ओम साईराम. छकडा ग्रुप. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओ साई. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला मंडळी, इथूनच तुम्हाला दर्शन घडवतो, कारण आतमध्ये अलाउड नाही फोन. त्यामुळे बघा बाबांची मूर्त मस्तपैकी सुंदर दिसते आणि आपली पालखी पण ठेवण्यात आलेली आहे. बोला ओम साईराम. तर मंडळी साईबाबांचा दर्शन केला मंदिरातून आणि त्यानंतर आम्ही थोडासा आराम केला, विश्रांती घेतली. बंगा टायर्स म्हणून लोकेशन आहे, नाश्त्याची आपलं ठिकाण आहे तिथे, आणि तिथे आपला नाश्ता करायचा आहे. आणि मेन म्हणजे सकाळ सकाळ पावसाने वाट लावलेली. सकाळ सकाळ ना मित्रांनो पावसाने वाट लावली आहे, बघू शकता. सकाळ सकाळ पाऊस नाही पडेल, पाणी शिताडला. घे आता, बोल बोल. हा बोल आता. सकाळी पाणी शिताडले असा. आता कसा जायचा पुढचा आता प्रवास बघूया. आता स्टेशन नेरुळ. कृपया उतरताना सावधानीने उतरावे, नाहीतर पाय चला ओम साईराम. तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीना. तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीना. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईना. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईना. तुला खांद्यावर
मंडळी समोर बघू शकता मिसल पाव आहे गरम आणि जलेबी आणि कांदा कसा आहे पाण्यात पाव तू नको तू हे करू कशी आहे मिसल पाव भाऊ एक नंबर नक्की तालुक्यामध्ये नंतर 2 नंबरला ये 1 नंबरला ये आणि वरील सांग आता एवढा पाऊस पडतो त्या पावसाला काय सांगणार आपली पालखी पोहोचवायची आपल्याला शिर्डीला असा जर ह्यो पडत राहिला तर आपला काय होईल काय नाही किती पण म्हणजे आपली परीक्षा होते पाऊस पडून किती पैसा करता आम्ही जाणार म्हणजे जाणार बाबा जाणार आमच्या पाऊस येऊन वारी येऊन ऊन येऊन तरी आम्ही पालखी घेऊन शिर्डीला जाणार म्हणजे जाणार 9 तारखेला पोहोचणार म्हणजे आम्हाला कायच नाही वाटत तुझा रेनकोट आम्हाला देशील मग देते मग देते 3 दिवस आपल्याला कंटिन्यू पाऊस पडतो आज तर सकाळपासून लागला तरी कोण काय टेन्शन नाही आहे आता किती पण दिवस पाऊस पडतो आपण जाणार म्हणजे जाणार आता पण पाऊसच पडतो पावसाला वाटलं काही जाणार नाही किती संकट बाबा आमच्या सोबत आहे बरोबर आहे बोला ओम साईराम चला मंडळी आता आपण एक ब्रेक घेतलेला आहे त्या अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ आहे समोर बघू शकता आपल्याला जायचं आहे अं? 3 दिवसात इथं असू कुठं कुठं बोरवाडीला इकडनं आपण आहोत बोरवाडीला आपण इकडनं आलो इकडे येऊ. हा आणि आले फाटा सरळ आले फाटा आले फाटानंतर कुठं इकडनं डायरेक्ट शिर्डी नाही सॉरी सिन्नर सॉरी शॉर्टकट ना आम्ही ओके शिर्डी 100 सिन्नर नंतर डायरेक्ट शिर्डी चला आलोय आता स्वामी समर्थांचे मठ मध्ये स्वामीच ओम साईराम साईराम जय ओम साईराम ओम साईराम ओम साई ओम साईराम चला आलोय आता स्वामी समर्थांच्या मठ मध्ये समोर बघू शकता ओम साईराम मंडळी 8 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आता पोचलो आले फाट्याजवळ इथे आपलं ठिकाण आहे आणि इथे आपल्याला थोडा आराम पण करणार जेवण असणार आहे आणि काय जेवणाला आज मेनू असणार आहे ते तुम्हाला दाखवतो भरपूर दमलो आहे
कारण चालून चालून जाम मोठा प्रवास होता यो. 8 किलोमीटर बोलला तर अजून जाम होता. आणि अजून आपल्याला किती घाटाचं आहे वस्तीपर्यंत? 14 ना, 12 किंवा 14 किलोमीटरचा प्रवास होता त्याच्यानंतर जाम. ठीक आहे, चला आता जेवायला काय आहे ते तुम्हाला दाखवतो दुपारचा. ठीक आहे, ओम साईराम. बघू शकता ओम साईराम. बघा भात आहे, अजून काय काय आहे, डाळ आहे नेहमीची आपली आवडती सर्वांची. आणि काय आहे जरा शोले आहेत काय, वटाणे आपले सफेद वटाणे. आणि ही कुठली भाजी आहे? ओम साईराम. शिमला बटाट्याची भाजी आहे. आणि इथं आंबा काय काय तंदुरी कंदोरी बोलतात का याला? आंब्याची कंदोरी. आणि इथं तांदळाचे पापड आणि काजू आणि पाण्याची बॉटल. चालेल, धन्यवाद. ओम साईराम. मंडळी आपलं जेवण आणि आराम सुद्धा करून झालेला आहे. आपण या ठिकाणी थांबलेलो होतो. ते गाड्यांचा काहीतरी शोरूम आहे का, XYZ गॅरेज आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला 14 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला कुठे जात? कच्चेश्वर मंदिर भोटा कोटे गावामध्ये शिव मंदिर आहे. तिथं आपल्याला आज रात्र घालवायची आहे पूर्ण. आणि उद्याचं लोकेशन ते सांगूच आपण. चला 14 किलोमीटरचा प्रवास करून आता बघूया मधोमध काय मजाक मस्ती होत राहील आपल्या. चला, ओम साईराम. आता एक ब्रेक घेतलाय आपण. आता थांबलोय पेट्रोल पंपावरती. छकडा ग्रुप. ओम साईराम. 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 ए श्रेयस, तू काय झेंड्यावर चालणारस काय? बोलते आता बोल, आता बोल, आता बोल. ना उद्या बघू ना, तू पहिला दिवस आहे ना तुझा आजचा. काय बोलते लक्षात ठेव. बघ बघते तुला उद्या. मी नाही चालव ना, मी फक्त तुला बोललोय. बघते जाण तुला उद्या. चालेल. ओम साईराम. संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता, एक नंबर सुंदर. आणि इकडचं वातावरण बघू शकता, हे बघा मस्त. चला मंडळी, फायनली आपण पोचलेलो आहोत म्हणजे मंदिरामध्ये शिवजींच्या. आणि इथंच आपली वस्ती असणार आहे. आणि 40 किलोमीटरचा प्रवास करून खूप दमलेलो आहे. पाय पूर्ण गेलेत, पाय पूर्ण दुखतात. आता जरा वेळात फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर मग आपला भजन आरती जेवण असणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चालेल, चला अंघोळ करतो, फ्रेश होतो. चला, ओम साईराम. कशा प्रकारे हॉल आहे बघू शकता, मोठा म्हणजे मंदिर आहे. हा हॉल नाही आहे, हा बघा पूर्ण हॉल आहे. आणि इथं आपली बाबांची पालखी ठेवण्यात आलेली आहे. चला भेटूया थोड्या वेळात. ओम साईराम. तर मंडळी, आपला आता संध्याकाळचा सूप आलेला आहे बघू शकता समोरच. मस्तपैकी गरम गरम व्हेज सूप, मंचाव सूप आपला बघू शकता. वा वा वा. ओम साईराम.
शिर्डीच्या या साई बाबांचे नाम मुखी कधी ना घेतले. मंडळी आता रात्रीचं जेवण काय आहे, महाप्रसाद आपला काय आहे बघू शकता. इथे समोर आहे भात गरम गरम. ओम साईराम. मस्तपैकी झणझणीत डाळ आहे. ओम साईराम. आणि काय मावशी या मटर पनीर. मटर पनीर आहे काय? मस्त आहे की मटर पनीर बघू शकता. वा वा, आज काहीतरी एकदम स्पेशल आहे. काय आहे? गोबी बटाट. अच्छा, गोबी बटाटा आहे आणि मस्तपैकी लापशी आहे बघू शकता. ओम साईराम. आणि इथे आपले पापड. ओम साईराम.